बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून तितकी चवदार, पारंपरिक पद्धतीची अजिबात न बिघडणारी आणि तेल न पिणारी खमंग कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 3 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1.5 वाटी बेसन, तीळ, जिरे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, लसूण, चवीनुसार मीठ आणि ओवा. सगळ्यात आधी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आता एका भांड्यात बेसन, ओवा, हळद, मीठ आणि पाणी घालून पातळ बॅटर तयार करा. बेसनाचं असं आधीच पातळ मिश्रण केल्याने कढईत टाकल्यावर त्यात अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि पीठ एकसारखं शिजतं. त्यानंतर कढईत तेल गरम करून वाटलेली पेस्ट परतून घ्या. आणि भरपूर तीळ परतून घ्या. तीळ तेलात छान तळले गेले की वडीला मस्त खमंग स्वाद आणि कुरकुरीतपणा येतो. आता लाल तिखट, गरम मसाला आणि बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या, जेणेकरून कोथिंबीरीतील जास्तीचा ओलावा पूर्ण निघून जाईल. कोथिंबीर परतून झाल्यावर तयार केलेलं बेसनाचं बॅटर त्यात ओता. आणि मंद आचेवर सतत हलवत राहा. सतत ढवळल्यामुळे बेसन कढईला चिकटत नाही आणि बेसनाचा कच्चापणा निघून जाऊन मिश्रण छान घट्ट गोळ्यासारखं बनतं.
आता एका ताटाला तेल लावून हे गरम मिश्रण त्यावर काढून घ्या। ताटाला तेल लावल्यामुळे वड्या ताटाला चिकटत नाहीत। वाटीच्या मागच्या बाजूने मिश्रण गरम असतानाच एकसारखं थापून घ्या, ज्यामुळे वडीची जाळी सर्व बाजूने समान राहते। मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच हव्या त्या आकारात वड्या कापा, कारण गरम असताना कापल्यास वड्या तुटू शकतात। मंडळी, ही सोपी आणि चवदार रेसिपी आवडत असेल तर अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता कढईत तेल चांगलं कळकळीत गरम करून कापलेल्या वड्या सोडा। वड्या नेहमी मध्यम ते मोठ्या आचेवर तळाव्यात, कारण मंद आचेवर तळल्यास वड्या तेल पितात। मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या। गरमागरम चहा किंवा चटणीसोबत खायला तयार आहे आपली खमंग कोथिंबीर वडी। ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।